तुमची संस्था चांगली आहे, पण काय? पण ही तुमची कमव आणि शिका पद्धती योग्य आहे का, असा मला प्रश्न पडतो. या वयात मुलांनी श्रम करायचे की शिक्षण घ्यायचे? आणि या दोन्ही गोष्टी करायच्या असतील तर विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष कसं राहणार? हे श्रम बालवयातच मुलांकडून करून घेणं हे योग्य आहे का? महाराज, तुमचं म्हणणं तुमच्या ठिकाणी योग्य आहे, पण माझ्याकडे शिक्षणासाठी येणारी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्याच्या मुलाला शरीर श्रमाचा कंटाळा नसतो आणि नसावा. घामाने डबडबलेले शरीर हाच माझ्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च अलंकार मानावा. पण होतं काय की ज्यावेळी आई वडील म्हातारे होतात आणि मुलाकडून सेवेची अपेक्षा ठेवतात, तेव्हाच नेमका मुलगा विलायती कपडे घालून फिरू लागतो. उलट आई वडिलांनाच त्यांना तांब्याभर पाणी भरून द्यावं लागतं. हे असलं शिक्षण काय कामाचं? आपण आपल्या मुलाला शिकवलं याचा आई वडिलांना पश्चाताप होता कामा नये, तर अभिमान वाटायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हीच मुलं जेव्हा शिकून समाजात वावरायला लागतील तेव्हा त्यांना इतरांच्या कष्टाची जाणीव हवी. 4 बुक शिकून शेतकऱ्यांना किंवा मजुरांना हिणवणारी पिढी मला निर्माण करायची नाहीये. तो या शिक्षणाचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल. माझ्या शिवाजी कॉलेजमधून मला निरोगी मनाची, निरोगी शरीराची तरुण पिढी निर्माण करायची. जर त्यांना इथे हॉस्टेलवर ऐशारामाची सवय लागली तर त्यांना घरची ओढच वाटणार नाही, हातात नांगर धरायची लाज वाटू लागली. हे होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांनी रोज श्रम करणं महत्वाचं आहे. अगदी योग्य विचार आहेत भाऊराव. मनातल्या सगळ्या शंका दूर केल्या तुम्ही. हे 4000 रुपये संस्थेसाठी. महाराज, हे नाही म्हणू नका भाऊराव, काहीच बोलू नका. हो, तुम्ही या लोकांसाठी एवढे कष्ट करता, या कष्टांपुढे या पैशाचं मोल काहीच नाही. घ्या. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.